मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे 9 ऑक्टोबर रोजी आपण शेवटचं डीबीटी केलेलं होतं आणि त्यावेळेला जवळपास 2,34,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता। आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहेच, पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे 2,34,00,000 आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी 12 लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरणची सुरुवात केलेली आहे। 67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखी पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं 2,34,00,000च्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत। त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे। माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे 3 लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे, पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल, आपल्या कुटुंबासाठी असेल, स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा। आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा देते। नमस्कार। लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये म्हणजे जवळजवळ 90% वर जिल्ह्यांमध्ये आता हा डिसेंबरचा 6वा हप्ता हा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हा वितरित झालेला आहे आणि ज्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 31 डिसेंबरच्या रात्रीचे 12 वाजेपर्यंत समजा डिसेंबरचा हप्ता नाही आला तर मग मात्र अशा बहिणींनी काय करायचं आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे हे जे आहे शासनाने जे बदल केलेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, निकष तर काही आपण आता म्हणजे निकष आहेच नाही, पण थोडासा बदल आहे शासनाने केलेला, तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर काय झाले आहे की ज्या बहिणींना आतापर्यंत डिसेंबरपर्यंतचे हप्ते ज्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेले आहेत अशा बहिणींना काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु आता यापुढे ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पुढचा हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता समजा नाही आला तर पुढे प्रॉब्लेम होणार आहे। तर अशा बहिणींनी काय करायचं आहे, तर जो शासनाने छोटासा बदल केलेला आहे त्याबद्दल आपण सर्वांनी अतिशय याकडे गांभीर्याने बघणं गरजेचं आहे। तर काय आहे हा छोटासा बदल, काय आहे हे निकषामध्ये जो छोटा बदल झालेला आहे ते आपण आता बघूयात। तर बघा, जे आता तुम्ही जर म्हणजे तुमचं जर एकाच बँकेमध्ये जर खातं असेल आणि त्याच बँक खात्याला जर तुमचा आधार जर लिंक असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण आतापर्यंत समजा तुमचा हप्ता नाही आला, जर डिसेंबरचा हप्ता जर तुमच्या खात्यामध्ये जर नाही आला तर तुमचं दुसऱ्या बँकमध्ये जर तुमचं खातं असेल आणि जर कदाचित तुमचं आधार लिंकिंगमध्ये जर प्रॉब्लेम आला असेल तर तुम्हाला आजच्या डेटला तुमचं आधार ॲक्टिव्ह करणं हे अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे समजा कदाचित जर तुमचा डिसेंबरचा हप्ता जर तुम्हाला नाही आला आणि जर तुमचं दुसऱ्याही बँकेमध्ये एक बँक सोडून जर तुमच्या दुसऱ्या बँकेतही जर खातं असेल तर तुम्ही त्या बँकेमध्ये सुद्धा जाऊन तुम्हाला चौकशी करणं गरजेचं आहे आणि तुमचं त्या बँकेला तुमचा आधार लिंक झाला आहे का, तुमचं दुसऱ्या बँकेत तुमचा डिसेंबरचा हप्ता शासनाने पाठवलेला आहे का हे तुम्हाला चेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि दुसरं असे की जर ज्या बहिणींना आता डिसेंबरचा हप्ता नाही येणार किंवा नाही आला 31 डिसेंबरपर्यंत आपण उद्याच्या रात्रीपर्यंत आपण वाट बघूयात, जर बहिणींना
उद्याच्या दिवशी 12 वाजेपर्यंत म्हणजे 31 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत जर तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जर नाही आला तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचं DBT तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचं DBT कदाचित सुरू नाही. तुमचं DBT जे आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, हे जे तुम्हाला सरकारीचा योजनांचा लाभ जे तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येतात, ते तुम्हाला सुरू करावं लागेल. ते सुरू नसेल म्हणूनच तुमच्या खात्यामध्ये पैसे डिसेंबरचे हप्ते येणार नाही. आणि EKYC बघा, शासनाने किती वेळा सांगितलेलं आहे की जर तुमचं EKYC नसेल तर बघा, बँक खातं हे EKYC करणं हे वेगळं, तुमचं आधार हे EKYC करणं हे वेगळं, आणि तुमचं रेशन कार्ड EKYC करणं हे वेगळं, आणि DBT जे DBT अकाउंट आहे आपलं ते तुमचं लिंक करणं, सुरू करणं हे EKYC हे वेगळं. असे आधी तुम्ही सर्व हे जे सर्व महत्त्वाचे जे आहेत ना मुद्दे ते तुम्ही स्पष्टपणे समजून घ्या, म्हणजे काय गडबड आणि गोंधळ होणार नाही. आणि जर तुम्हाला ज्या बहिणींना आजपर्यंत म्हणजे 30 तारखेपर्यंत ज्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता आलेला नाही, तर अशा बहिणींनी काय करायचं आहे, तर सर्वात आधी तुम्ही तुमचं आधार जे आहे ते तुम्ही आजच्या तारखेला तुम्ही ॲक्टिव्ह करा, अपडेट करा आणि तुम्ही EKYC करून घ्या. तर आणि तुमचं जे पण बँकमध्ये खातं आहे त्या बँकेला तुमचं आधार तुम्ही लिंक आहे का ते चेक करा. याआधी तुम्ही केलं असेल परंतु आजही ते आजच्या तारखेला लिंक आहे का ते तुम्ही चेक करा, ॲक्टिव्ह आहे का ते चेक करा. आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे रेशन कार्ड. ज्या बहिणींचं रेशन कार्ड हे EKYC नाही, ज्या बहिणींचं रेशन कार्ड EKYC नाही तर त्यांनी EKYC करून घ्या. तर ते कसं करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला जिथून तुम्ही रेशन घेतात तिथे तुम्हाला जायचं आहे. आणि खूप सोपं आणि साधी पद्धत आहे, अगदी साधी आणि सरळ पद्धत आहे की ती सगळ्यांनाही कोणालाही तुम्ही पटकन जाऊन तिथे करू शकतात, कोणालाही करता येईल अशी सोपी पद्धत आहे. तर ज्या दुकानावरून आपण रेशनचं धान्य घेतो त्या दुकानावर तुम्हाला जायचं आहे आणि तुमचं आधार कार्ड तुम्हाला तिथे सोबत घेऊन जायचं आहे. आणि तुम्हाला तिथे फक्त तुमच्या अंगठ्याचा शिक्का द्यायचा आहे, अंगठ्याचा ठसा द्यायचा आहे आणि तुमचा नंबर, तुम्हाला आधार नंबर त्यांना सांगायचा आहे की झालं तुमचं EKYC. तर अजूनही पुन्हा आदित्यताई तटकरे यांनी 24 डिसेंबरला हीच तुम्हाला म्हणजे हाच मुद्दा हायलाईट केलेला आहे की आम्ही सगळ्यात आधी म्हणजे नोव्हेंबरमध्ये ज्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ते आले नाहीत, अशा बहिणी ज्या राहिल्या होत्या आणि अशा बहिणींचे DBT झालेले, नंतर DBT झाले, नंतर आधार लिंकिंग झालं, आधार सीडिंग झालं, अशा बहिणींना आम्ही म्हणे 24 तारखेला 12 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आम्ही पैसे हे ट्रान्सफर केले. सर्वात आधी DBT केले. तर काय होतं, सगळ्यात पहिले काय केलं बघितलं की आदित्यताई तटकरे यांनी काय पाहिलं आधी की ज्या ताईंचे म्हणजे नोव्हेंबरनंतर ज्या बहिणींचे आधार सीडिंग झालेले होते आणि ज्या बहिणींचं DBT झालेलं होतं, सुरू होतं, अशा बहिणींच्या खात्यामध्ये सर्वात आधी शासनाने हा डिसेंबरचा हप्ता तुम्हाला DBT केलेला आहे. आणि अशा होत्या 12 लाख महिला. म्हणून तुम्हाला पुन्हा सांगत आहे, शासनाने हा जो मुद्दा आहे तो हायलाईट केलेला आहे की तुम्ही तुमचं हे सगळं EKYC कंप्लीट करून ठेवा. कसलं, आधारही EKYC करा, रेशन कार्ड EKYC करा आणि तुमचं DBT हे सुरू करा. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की बघा, उद्यापर्यंत म्हणजे 31 तारखेपर्यंत तुम्ही वाट बघा, जर नाही आले तर तुम्हाला हे अत्यंत महत्त्वाचं काम हे करणं अत्यंत गरजेचं आहे. आता जोपर्यंत मार्चमध्ये अर्थसंकल्प हा मांडला जात नाही आणि तिथे ठराव मंजूर होत नाही, तोपर्यंत आता लाडक्या बहिणींना जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोन्ही महिन्याचे हप्ते म्हणजे 1500 रुपयाप्रमाणेच येणार आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, आता बऱ्याच ठिकाणी असे निदर्शनास आलेले आहेत, असे ऐकण्यात आलेले आहे की लाडकी बहीण योजना यापुढे बंद होणार, असे लोक अफवा पसरवत आहेत की सत्य आहे. आता यामध्ये कुठपर्यंत सत्य आहे काही कळत नाही. पण तुमचे मत काय आहे, तुम्हाला आता यापुढे 2100 रुपयाप्रमाणे हप्ता हवा की 1500 रुपयाप्रमाणे, आणि तुमचे मत काय आहे की यापुढे लाडकी बहीण योजना सुरू राहावी की बंद, त्याप्रमाणे तुम्ही सर्वजण कमेंट्स करा. आणि
सगळेजण व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त बहिणींपर्यंत आणि जास्तीत जास्त भावांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना सगळ्यांना ह्या गोष्टींची सर्व महत्त्वाचे अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुमचं जे काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल ते तुम्ही कमेंट करा. तर समस्या तुमच्या ज्या काही असेल तर तुम्ही कमेंट करा, म्हणजे मी ताबडतोब त्यावर लगेचच व्हिडिओ घेऊन येते. तर सगळेजणं सांगा की तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला का, आणि कोण कोण डिसेंबर हप्ता यायचं राहिलेला आहे त्यांनी कमेंट करा, म्हणजे त्यावर काय करायचं आहे यापुढे ते आपण लवकरात लवकर अपडेट बघून लवकरात लवकर मी तुमच्यासाठी त्याच्यावर सोल्युशन आणते आणि आपण लगेचच त्याच्यावर व्हिडिओ बनवूयात. म्हणजे तुम्हाला त्यावर काय करायला पाहिजे, आपण काय ॲक्शन घ्यायला पाहिजे ते आपण लगेचच तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर सगळ्यांना एक दिवस आधीच मी सगळ्यांना तुम्हाला हॅपी न्यू इयर करत आहे. तर आता काय एकच दिवस राहिलेला आहे 2024 संपायला, आणि आता लवकरच म्हणजे नवीन वर्ष हे सुरू होणार आहे. तर नवीन वर्षामध्ये सर्व माझ्या लाडक्या बहिणींना, सर्व माझ्या लाडक्या भावांना, सर्व मित्रमैत्रिणींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपणा सर्वांस नवीन वर्ष आनंदाचे जावो आणि सुखासमाधानाचे आणि भरभराटीचे जावो, आणि आपल्या सर्वांना लाडकी बहीण योजनेचा लाभ होवो.